माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझं देवघर या आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे. धनत्रयोदशीला यमदीपदान करण्याची पद्धत आहे. पण हे यमदीपदान कसे करावे आणि का करावे? यमदीपदान करताना दिव्याचं तोंड कोणत्या दिशेला असावं? यमदीपदान करताना कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे? बघा, यमदीपदान जे आहे ते प्रत्येक व्यक्तीसाठी एक सेपरेट दिवा लावायचा की पूर्ण कुटुंबा मिळून एकच दिवा लावला तरी चालेल? बघा, आता या सगळ्याविषयीची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्याच्या आधी यमदीपदान का करतात त्याच्यामागे कथा आहे, ती कथा मी तुम्हाला सांगते. बघा, हेम नावाचा एक राजा होता आणि त्याला बरेच नवसाने एकच मुलगा झाला होता. तर त्याला त्या मुलाच्या विषयीची एक अशी भविष्यवाणी होती की तो जो मुलगा आहे किंवा तो राजाचा राजपुत्र आहे त्याला 16व्या वर्षी मरण येणार आहे. तर राजा राणीला असं वाटत होतं की आपल्या मुलाने सगळ्या प्रकारच्या सुखाचा उपभोग घ्यावा, म्हणून ते असा निर्णय घेतात की आपल्या मुलाचं आता लग्न करायचं आहे आणि ते त्याचं लग्न लवकरात लवकर करून देतात. बघा, आता त्याचं लग्न झाल्यानंतर त्याच्या पत्नीला ती राजा राणी त्याच्या मृत्यूविषयीची गोष्ट सांगतात की आमचा मुलगा हा 16व्या वर्षी मरण पावणार आहे. बघा, त्याची जी मुलगी असते, त्याची जी पत्नी असते राजपुत्राची, ती अतिशय हुशार आणि पतिव्रता असते. ती म्हणते ठीक आहे. मग ती काय करते, ज्या दिवशी त्या मुलाचा मृत्यू होणार आहे त्या दिवशी त्या मुलाला म्हणजे तिच्या नवऱ्याला ती झोपू देत नाही. त्याला पलंगावर बसवते आणि त्याला जागेच ठेवते. त्याला रात्रभर गोष्टी गप्पा करत करत त्याला रात्रभर जागवते आणि त्याच्या पलंगाच्या भोवती, त्याच्या पलंगाच्या चारही बाजूने हिरे, माणिक, मोती, सोन्यांच्या मुद्राचा ढीग असा ती करते. म्हणजे पलंगाच्या चौफेर सोन्याच्या मुद्रा, हिरे, माणिक, मोती हे सगळं ती पसरवून ठेवते. त्याच्यानंतर राज्याचं जे प्रवेशद्वार असते त्याच्यावरती सुद्धा ती हिरे, माणिक, मोती अशा पद्धतीने पसरवून ठेवते. असंख्य अशा दिव्यांनी पूर्ण राजवाडा सजवला जातो आणि आपल्या पतीला ती गप्पा गोष्टीत गुंतवून ठेवते. त्याला अजिबात झोपू देत नाही. जेव्हा यम त्याचे प्राण हरण्यासाठी, त्याचे प्राण घेण्यासाठी येतात, तेव्हा त्याच्या पलंगाभोवती चौफेर जे माणिक मोत्याची रास पडलेली असते, सोन्याच्या मुद्राची जी रास पडलेली असते व राजवाड्यामध्ये जे असंख्य दिवे लावलेले असतात त्या दिव्याच्या प्रकाशांनी आणि त्या सोन्याच्या मुद्राच्या प्रकाशांनी त्या यमाचे डोळे दिपतात आणि यम त्या राजपुत्राचे प्राण न घेताच परत निघून जातो. तर त्या दिवसापासून यमदीपदान करण्याची परंपरा सुरू झाली आहे. त्या दिवसापासून तो दिवस होता धनत्रयोदशीचा आणि तेव्हापासून धनत्रयोदशीला आपण आपल्या घरी दीपदान करत असतो. कारण आपल्या घरामध्ये सुद्धा कुणाचा आजाराने, अपघाती किंवा अकाली अल्पवयात मृत्यू होऊ नये म्हणून हा यमदीपदान करण्याची परंपरा सुरूच आहे. बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला यमदीपदान करायचं आहे. आता यमदीपदान पूर्ण कुटुंबा मिळून एकच दिवा दान केला तरी काही हरकत नाही. पण तुम्हाला जर वाटत असेल की प्रत्येक व्यक्तीच्या नावाचा एक दिवा करा, बघा तसं तर काही करत नाहीत, पण तुम्हाला जर वाटत असेल पण एकच दीपदान केलं तरी काही हरकत नाही. पूर्ण कुटुंबा मिळून तुमच्या घरामध्ये किती सदस्य असो, 4, 5, 8, 10 सर्व मिळून एकच दीपदान आपल्याला करायचा असतो. हा दिवा कसा करायचा, याचं तोंड कोणत्या दिशेला करायचं, याच्यामध्ये कोणतं तेल टाकायचं आहे आणि दिवा लावताना, दिवा लावल्यावरती त्याची पूजा वगैरे करून आपल्याला कोणतं मंत्र म्हणायचं आहे हे आता आपण पुढे पाहूया. यमदीपदानाचा दिवा करण्यासाठी कणकेमध्ये थोडीशी हळद टाकून कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घट्ट मळून घ्या. दिवा करण्याच्या या कणकेमध्ये अजिबातही मीठ टाकायचं नाही. आता दिवा करण्यासाठी याचा एक थोडासा मोठा असा गोळा घ्यायचा आहे. गोळा हातावरती व्यवस्थित मळून घ्या, म्हणजे दिवा जो आहे तो कडेने चिरणार नाही. व्यवस्थित गोळा मळून घेतला की आता याचा आपण दिवा करणार आहोत. त्यासाठी हा तयार गोळा एका प्लेटमध्ये आपण दिवा करणार आहोत. त्यासाठी प्लेटमध्ये थोडीशी कोरडी कणिक भरभरून घ्यायची आहे. हाताला सुद्धा थोडीशी कोरडी कणिक लावून अशा पद्धतीने याचा दिवा करायचा आहे. हा दिवा आपल्याला कच्चाच लावायचा असतो, याला वाफवायचं वगैरे काहीच नाही. दिवा थोडासा मोठाच करून घ्या, म्हणजे तो जास्त वेळ तेवत राहील. अशा पद्धतीने दिवा करून झाल्यानंतर फक्त एकटा दिवाच लावायचा नाही, तर त्याच्या दोन्ही बाजूने आपल्याला मुठ्ठे तयार करायचे आहेत. त्यासाठी गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे घ्या आणि त्याला लांबट आकार देऊन असा मुठ्ठा तयार करा. तर 2 मुठ्ठे इथे मी तयार करून घेते. तर यमदीपदान करण्यासाठी यमाचा दिवा इथे तयार आहे. हा दिवा आपल्याला घराच्या दक्षिण बाजूला आणि दक्षिण दिशेला लावायचा असतो. दिवा घराच्या बाहेर लावायचा, घरात नाही. दिवा ठेवण्यासाठी असतील तर विड्याची जोड पाने घ्या, नाहीतर मग एखादा रद्दी पेपर घ्या. त्याच्यावरती दिवा ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये वात टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये असेल तर तिळाचं तेल टाका.
नसेल तर मग तुम्ही जे कुठलं तेल दिवा लावण्यासाठी वापरत असाल ते टाका, पण शक्य असेल तर तिळाचं तेल चांगलं असते. वात व्यवस्थित बुडवून घ्यायची आहे आणि हा दिवा आता प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला येईल अशा पद्धतीने हा दिवा लावा. दिवा लावल्यानंतर किंवा प्रज्वलित केल्यानंतर आता या दिव्याची पूजा करायची आहे. याला अक्षता, हळदी, कुंकू, अष्टगंध आणि फुले वाहायची आहेत. या दिव्याला सदाफुलीची फुले वाहायची असतात, पण आता इथे माझ्याकडे सदाफुलीची फुले नसल्यामुळे मी झेंडूची फुले वाहिली आहेत. दिव्याची पूजा झाल्यानंतर शक्यतो घरातील सगळे व्यक्ती हजर असतील तर सर्वांनी दिव्याची पूजा करायची आहे आणि दिव्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये कुणाचाही अकाली, अपघाती किंवा आजाराने मृत्यू होऊ नये. त्यासाठी हा दिवा मी यमराजा तुम्हाला समर्पित करत आहे अशी प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर हात जोडून मंत्र म्हणायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला या दिव्याची पूजा करायची आहे. आता हे जे यमदीपदान आहे हे आपण यम देवासाठी करत असतो. यमराजासाठी हा दिवा समर्पित आहे. आपल्या घरामध्ये कुणाचाही अकाली, अपघाती किंवा अल्प वयामध्ये आजाराने किंवा आत्महत्येने मृत्यू होऊ नये यासाठी हा दिवा आपण यमराजाला समर्पित करत असतो. तर या दिव्याची पूजा केल्यानंतर आपल्याला एक खास मंत्र हात जोडून म्हणायचा आहे. तो मंत्र कुठला हा मी तुम्हाला सांगते आणि हा मंत्र मी तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा लिहून देईल. त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तो मंत्र पूजा करताना म्हणू शकता. बघा, असा मंत्र आहे. मंत्र थोडासा मोठा आहे. मृत्यूंनाम दंड पाशाभ्याम कालेन शामया सहा त्रयोदशाम दीपदानात सूर्यजः प्रियताम मम. मृत्यूनाम दंडपाशाभ्याम कालेन शामया सहा त्रयोदशाम दीपदानात सूर्यजः प्रियताम मम. असा हा मंत्र आपल्याला हात जोडून म्हणायचा आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे यमराजा, माझ्या घरामध्ये कुणाचाही अकाली, अपघाती, अल्पवयामध्ये आजाराने किंवा आत्महत्येने मृत्यू होऊ नये म्हणून हा दिवा मी तुम्हाला समर्पित केला आहे. यमराजाला अशी प्रार्थना करायची आहे. हा जो दिवा आहे हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे. हा दिवा यमासाठी आहे तर तो घरात ठेवायचा नाही. दिवा घराच्या बाहेर लावायचा आहे. ज्या बाजूने दक्षिण दिशा आहे या दिव्याचं तोंड दक्षिण दिशेला असलं पाहिजे. दिव्याची जी ज्योत आहे ती दक्षिण दिशेला असली पाहिजे, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. यम दीपदान करताना चारमुखी दिवा अजिबात लावू नका. दिवा लावताना ही चूक करू नका. चारही दिशांना हा दिवा आपल्याला समर्पित नाही करायचा आहे. हा दिवा फक्त आपल्याला दक्षिण दिशेला म्हणजे यमराजाला समर्पित करायचा आहे. त्यामुळे एकाच बाजूने म्हणजे एकमुखीच दिवा लावायचा आहे आणि त्याचं तोंड दक्षिणेकडे करायचं आहे. बघा, आता हा दिवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे घराच्या दक्षिण दिशेला हा दिवा लावा. घराच्या बाहेर दिवा लावण्यासाठी शक्य नसेल गॅलरीमध्ये लावा. गॅलरीमध्येही तुम्हाला जर हे यमदीपदान करणे शक्य नसेल, तुम्ही एखाद्या अपार्टमेंटमध्ये राहत असाल, बिल्डिंगमध्ये राहत असाल आणि तिथे तुम्ही यमदीपदान करू शकत नसाल, तर तुमच्या घराच्या खाली उतरून अपार्टमेंटमधून म्हणा, तुमच्या बिल्डिंगमधून म्हणा, खाली उतरून रोडच्या कडेने बाहेर रोडवरती सुद्धा किंवा तुमच्या घराच्या बाजूने जिथे कुठे खुली जागा असेल तिथे सुद्धा तुम्ही यमदीपदान करू शकता, पण याचं तोंड दक्षिण दिशेला येईल याची काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी यमदीपदान करायचं आहे. यमदीपदान करण्यासाठीचा दिवा कणकेचा किंवा शेणाचाच बनवला जातो. आता शेणाचा शक्य नसेल म्हणून मी तुम्हाला कणकेचा दिवा कसा बनवायचा हे दाखवलं आहे. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ. त्याच्या आधी सांगते, हा दिवा आपण लावल्यानंतर या दिव्याचं काय करायचं. बघा, आता हा दिवा आपण घराच्या बाहेर लावला आहे. तो कुत्र्याने, मांजरीने किंवा कुठल्याही जीवजंतूने खाल्ला तर काहीच हरकत नाही, त्यांना खाऊ द्या. आणि जर तो दिवा कुणीच खाल्ला नाही, तो तसाच राहिला, तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कचरा कुंडीमध्ये टाकून द्यायचा आहे. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.